बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला आज 1 महिना पूर्ण। या प्रकरणामध्ये केज पोलीस ठाण्यामध्ये 7 जणांविरोधात हत्येचा गुन्हा दाखल। आतापर्यंत 150 जणांची चौकशी। देशमुख हत्येच्या निषेधार्थ राज्यातील ग्रामपंचायतींमध्ये आज कामबंद आंदोलन। अखिल भारतीय सरपंच परिषदेचेही आंदोलन। बीड घटनेच्या निषेधार्थ हिंगोलीमध्ये मोर्चाचं आयोजन केलं जाणार। त्यासाठी हिंगोली विश्रामगृहामध्ये काल बैठक। देशमुख कुटुंबियांसह लोकप्रतिनिधींना मोर्चात सहभागी होण्याचं आवाहन केलं जाणार। सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानियांकडून खळबळजनक फोटो पोस्ट। हाके आणि वाल्मिक कराड यांचा एकत्र जेवतानाचा फोटो पोस्ट। सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानियांकडून आणखी एक फोटो पोस्ट। लक्ष्मण हाके आणि कैलास फड या फोटोमध्ये एकत्र दिसतायत। अंजली दमानियांकडून मराठा ओबीसी वादात तेल टाकण्याचं काम। अमोल मिटकरींचा आरोप। अंतरवाली सराटीत गोळीबार झाला तेव्हा धसांना गँग दिसल्या नाहीत। सुरेश धस हे फक्त देशमुखांच्या हत्येचं राजकारण करतायत। देशमुखांच्या हत्येला जातीचा रंग दिला जातोय। लक्ष्मण हाकेंचा आरोप। वाल्मिक कराडचे संबंध शरद पवार, जयंत पाटील, सुप्रिया सुळे आणि सुरेश धसांसोबतही निवडणूक जिंकण्यासाठी वाल्मिक कराडचा वापर करून घेतला। लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल। संतोष देशमुख हत्या प्रकरणात विष्णू चाटेची फोर्ड कार केज पोलिसांनी ताब्यात घेतली। सरपंच संतोष देशमुखांचे भाऊ धनंजय देशमुखांनी मनोज जरांगेंची भेट घेतली। जालन्याच्या अंतरवाली सराटीत दोघांमध्ये चर्चा। वाल्मिक कराडला बीड प्रकरणात अटक, मात्र अजूनही व्हीआयपी ट्रीटमेंट सुरू। सीडीआर काढून बीड प्रकरणाचा तपास करावा, संदीप क्षीरसागर यांची मागणी। सोमनाथ सूर्यवंशीच्या कुटुंबियांनी 10 लाखांची शासकीय मदत नाकारली। सोमनाथच्या मृत्यूला जबाबदार पोलिसांवर कारवाई होत नाही तोपर्यंत मदत न स्वीकारण्याचा कुटुंबियांचा निर्णय। सारंगी महाजन आज मुख्यमंत्र्यांची भेट घेणार। धनंजय मुंडेंनी जमीन हडपल्याचा सारंगी महाजनांचा आरोप। यामध्ये पंकजा मुंडेंचाही हात असल्याचा सारंगी महाजन यांचा दावा। जमिनीचा व्यवहार सारंगी महाजनांच्या संमतीनंच, त्या व्यवहाराचा धनंजय आणि पंकजा मुंडे यांच्याशी दुरान्वये संबंध नाही। गोविंद मुंडेंनी आरोप फेटाळले। दिल्लीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवारांनी अमित शहांची भेट घेतली। राज्यातील पालकमंत्री पदाचं वाटप तसंच सर्व राजकीय प्रश्नांवर चर्चा झाल्याची माहिती। यावेळी प्रफुल्ल पटेल यांची उपस्थिती। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष सत्तेत जाणार असल्याच्या बातम्या केवळ अफवा। पुढील 15 दिवसात संघटनेत मोठे बदल पाहायला मिळतील। शरद पवारांचं युवकांच्या बैठकीत भाष्य। बारामतीमध्ये शरद पवार आणि अजित पवार एकाच मंचावर येणार। रोहित पवारांची एक्स पोस्ट करत माहिती। बारामतीतील 16 ते 20 जानेवारी दरम्यान असणाऱ्या कृषी प्रदर्शनाला दोघं उपस्थिती लावणार। राज्यपाल नियुक्त विधान परिषदेच्या 12 आमदारांबाबत आज हायकोर्टात निर्णय। तत्कालीन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आणि महाविकास आघाडी सरकारमध्ये वाद रंगला होता। शिवसेना ठाकरे पक्षाचे अनेक खासदार आमदार एकनाथ शिंदेंच्या संपर्कात, ते लवकरच शिवसेनेत प्रवेश करतील। उदय सामंत यांचं वक्तव्य। महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नागपूर शहर काँग्रेसच्या संघटनेमध्ये महत्त्वाचे बदल होण्याची शक्यता। प्रत्येक 10 बूथ मागे 1 वॉर्ड अध्यक्ष नेमावा, शहर काँग्रेसचा पक्ष नेतृत्वासमोर प्रस्ताव। मुंबई महापालिका निवडणुकीसाठी संघदक्ष भाजप मुंबई अध्यक्ष आशिष शेलार आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक झाल्याची सूत्रांची माहिती। रस्त्यावर अपघात झालेल्यांचा 1.5 लाखांपर्यंतचा इलाज कॅशलेस होणार। केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची मोठी घोषणा। हिट अँड रन प्रकरणातही कुटुंबियांना 2 लाखांच्या मदतीची गडकरींची घोषणा। शासकीय रुग्णालयात सेवा अधिक दर्जेदार द्या। औषध आणि अन्नपदार्थामधील भेसळीला प्रतिबंध करण्यासाठी काटेकोर उपाययोजना करा। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या सूचना। शिवाजी पार्क पूर्णतः धूळमुक्त करण्यासाठी पालिकेला आयआयटीकडून अंतरिम अहवाल सादर। आयआयटी तज्ज्ञांकडून वर्षभर धूळमुक्तीचा अभ्यास। याबाबत पालिका आयुक्त पुढच्या आठवड्यात बैठक घेणार। दुर्गाडी किल्ला परिसरात जैसे थे परिस्थिती ठेवा। कल्याण जिल्हा न्यायालयाचे आदेश। या प्रकरणात मुस्लिम समाजानं दाखल केलेल्या स्थगिती याचिकेवर सुनावणी।
मुंबईतील हवेच्या खराब गुणवत्तेवर दाखल केलेल्या सुमोटो याचिकेवर उच्च न्यायालयात आज सुनावणी. हवेच्या गुणवत्तेसाठी पालिका प्रशासनानं काही भागांमध्ये बांधकाम बंदी लागू केली होती. नागपूर पुणे मुंबईकरता स्लीपर वंदे भारत सुरू करण्याची मागणी, त्यासाठीचा प्रस्ताव मध्य रेल्वेकडून रेल्वे बोर्डाकडे सादर. इंग्रजी शाळांमधील शिक्षकांच्या मराठी भाषा विषयाच्या चाचण्या घेण्यासंदर्भात शिक्षण विभागाचा विचार. इंग्रजी शाळांत विद्यार्थ्यांना मराठी भाषेचं दर्जेदार शिक्षण मिळण्यासाठी प्रयत्न. बारामती पॅटर्नचं मायक्रोसॉफ्टच्या सत्या नडेलांकडून कौतुक. बारामती अॅग्रो ट्रस्टच्या सीईओंनी दिल्लीमध्ये नडेलांची भेट घेतली. एचएमपीव्ही संसर्गाच्या पार्श्वभूमीवर कुंभमेळ्याला कोणत्याही प्रतिबंधाची गरज नाही. भक्तांनी दर्शनाला येताना घाबरू नये. विश्व हिंदू परिषदेचे महाराष्ट्र आणि गोवा प्रांताचे महामंत्री गोविंद शेंडे यांचं आवाहन. एचएमपीव्ही आजाराचे भारतात 6 रुग्ण आढळल्यानं आरोग्य विभाग अलर्ट मोडवर. यवतमाळच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये लहान मुलांसाठी 6 बेड्सची व्यवस्था. सिडकोच्या घरांच्या किमती करोडोच्या घरात. खासगी बिल्डर्सप्रमाणे सिडको घरांच्या किमती ठरवतंय, अर्जदारांची तक्रार. काही ठिकाणी किमती वाढलेल्या असतील तर आढावा घेऊ, या संदर्भात वाटलं तर फेरविचार करू. सिडकोचे अध्यक्ष संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया. मुंबईतील पवईला खैरानी रस्ता आणि घाटकोपरशी जोडणाऱ्या रस्त्याचं काम पूर्ण. रस्त्याचं अनोख्या पद्धतीनं सुशोभीकरण. खैरानी रोड येथील डोंगराळ भागाच्या ठिकाणी किल्ल्याचं स्वरूप. घोडबंदर रोडवरती मेट्रोच्या कामासाठी अवजड वाहनांना बंदी. 20 जानेवारीपर्यंत रात्री 11 ते पहाटे 4 वाजेपर्यंत नागलाबंदर सिग्नल ते इंडियन ऑइल पंप आणि नागलाबंदर ते भाईंदरपाडा अशी वाहतूक बंदी असेल. महिलांसाठी देशातील पहिल्या हायटेक चालत्या फिरत्या स्नानगृहाचं मुंबईमध्ये लोकार्पण. मंत्री मंगलप्रभात लोढांच्या संकल्पना आणि कांदिवली पूर्वचे आमदार अतुल भातखळकर यांची मागणी. विशाळगडावर जाण्यास भाविकांना आणि पर्यटकांना सशर्त परवानगी. सकाळी 10 पासून संध्याकाळी 5 पर्यंत पर्यटकांना विशाळगडावर जाता येणार. मुंबई महानगरपालिका कर्मचारी संघाकडून जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या मागणीचं आयुक्तांना पत्र. पालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी निर्णय घ्यावा अशी मागणी. नंदुरबार जिल्हा परिषद कार्यालयासमोर अंगणवाडी सेविकांचं थाळीनाद आंदोलन. लाडक्या बहिणी योजनेचं काम केल्यानंतर पैसे न मिळाल्यानं अंगणवाडी सेविका आक्रमक. पश्चिम रेल्वेकडून 9 महिन्यात विना तिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून 104 कोटी वसूल. लोकल, मेल, एक्सप्रेस, पॅसेंजर ट्रेन, उत्सव विशेष रेल्वे गाड्यांमधून विना तिकीट प्रवाशांची धरपकड. बांगलादेशींना मालेगावात जन्मदाखला दिल्याच्या प्रकरणी घोटाळ्याचा तपास करण्यासाठी एसआयटीची स्थापना. किरीट सोमय्यांनी फडणवीसांचे आभार मानले. आयकर आयुक्त असल्याचं सांगून 40हून अधिक सुशिक्षित बेरोजगार तरुणांची लाखो रुपयांना फसवणूक. तोतया आयकर आयुक्ताचा भांडाफोड करण्यात विरार आर्थिक गुन्हे शाखेला यश. रायगडच्या कर्जत तालुक्यातील महसूल मंडळ अधिकारी एनसीबीच्या जाळ्यात. जमिनीचे फेरफार करून देण्यासाठी 1 लाखाची लाच स्वीकारताना आरोपीला पोलिसांनी रंगेहात पकडलं. भंडाऱ्याच्या तई गावाजवळ झुडपात अडकलेल्या वाघाच्या बछड्याला वनविभागानं निसर्गाच्या अधिवासात सोडलं. फोटो सेशनसाठी हुल्लडबाजी करून ग्रामस्थांनी त्याला घेराव घालत दगडगोटेही मारले होते. 2 जहाल महिला माओवाद्यांचं गडचिरोली पोलीस आणि सीआरपीएफ दलासमोर आत्मसमर्पण. शासनानं 10 लाख रुपयांचं बक्षीस जाहीर केलं होतं. पालघरमधील आरोग्य व्यवस्थेचा ढिसाळ कारभार पुन्हा एकदा समोर. प्रसूती झालेल्या एका महिलेला बाळावर उपचार करण्यासाठी पालघर ते जव्हार असा 80 किलोमीटरचा प्रवास करावा लागला. बुलढाण्याच्या शेगाव तालुक्यातील केस गळती आणि टक्कल बाधितांची संख्या 71 वर. आरोग्य प्रशासनानं 5 बाधितांच्या केसांचे आणि डोक्यावरील त्वचेचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवले. अमरावतीच्या चांदूर रेल्वे शहरामध्ये 100 रुपयांच्या बनावट नोटा. बनावट नोटांसह 3घांना अटक. चांदूर रेल्वे पोलिसांच्या पथकाची कामगिरी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.